महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसा सेना भाजपमधला बेबनाव वाढताना दिसतोय। पुढच्याच महिन्यात सोलापूर महापालिका निवडणुका होऊ घातल्यात। त्यासाठी शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे। 102 सदस्य संख्या असलेल्या शहरातल्या सर्व प्रभागात दोन्ही पक्षांनी अर्ज स्वीकारायला सुरुवात केली। सोलापूर पालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता आणि युती झाली नाही तर सत्तांतर अशक्य आहे असं जाणकार सांगतात। खरे समाजसेवक हे प्रकाश आमटेंसारखे असतात, नाहीतर कॅमेऱ्यात फोटो येईपर्यंत हातात झाडू घेणारे समाजसेवक देशभरात दिसतायत आणि असे समाजसेवक थोबाडीत मारण्याच्या लायकीचे असल्याचा टोला लगावत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। सबनीस यांच्या हस्ते आमटे दाम्पत्यांना श्री स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते। एसटी महामंडळाच्या चालक कम वाहक संकल्पनेला प्रवाशांनी विरोध केलाय। भविष्यात एसटीकडून विनावाहक फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे आणि त्यासाठी ही चालक कम वाहक संकल्पना राबवण्यात येते। मात्र एसटीच्या प्रवासात चालकासोबतच वाहकही तितकाच महत्त्वाचा वाहक आहे आणि असं प्रवाशांना सुरक्षित वाटतं आणि त्यांचंही असं म्हणणं आहे। त्यामुळे एसटीने ही संकल्पना राबवू नये अशी मागणी केली जाते। नाशिकच्या अनधिकृत भंगार मार्केट विरोधात याचिका दाखल करणारे शिवसेनेचे माजी सभागृह नेते दिलीप दातीर यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय। भंगार मार्केटमधील शेकडो अतिक्रमणं पालिकेकडून तोडण्यात आली, मात्र दातीर यांच्या जीवाला त्यामुळे धोका निर्माण झाला आणि हे भंगार मार्केट पूर्णपणे हटवेपर्यंत त्यांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना देण्यात आल्या। वर्ध्यामध्ये मडगाव विरुळ मार्गावर 2 दुचाकींची धडक झाल्यानं अपघात झालाय। यात 4 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत। याशिवाय अपघातात दुचाकीचे काही भागही खराब झाले आहेत। रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला। कामाचा अतिरिक्त ताण तसंच गेल्या अनेक महिन्यांपासून थकलेलं वेतन यामुळे निराश झालेल्या पटवाऱ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे। गोंदियामधली ही घटना आहे। गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यात पटवारी करणारे लीलाधर पराते यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। तहसीलदाराकडून येणारा दबाव आणि थकलेलं वेतन यामुळे निराश झाल्यानं हे पाऊल उचलल्याचं परातेंनी सांगितलं, तर तहसीलदारांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। भीमा नदीवर बंधारा बांधण्यात आल्यानं पंढरपूर तालुक्यातील गावात पाण्याचा प्रश्न उद्भवलेला होता। मात्र या बंधाऱ्याची दारं खराब झाल्यामुळे बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू झाली आहे। त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याची पातळी खालावली आहे। याबद्दल प्रशासनाकडे तक्रारी करूनही दुरुस्ती न झाल्यानं गावातील लोकांना मोठा मनस्ताप होतोय। बंधाऱ्याच्या दारांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास ग्रामस्थ आंदोलन करणार असा इशारा शेतकरी संघटनेतर्फे देण्यात आलाय। निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे मंगळवेढ्यातील जिजाऊ शॉपिंग सेंटरच्या तळमजल्यावरची जमीन खचली आहे, तसंच भिंतींनाही भेगा पडल्या आहेत। त्यामुळे दुकानदारांची मोठी अडचण झाली आहे। विशेष म्हणजे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 95 लाख खर्चून 3ऱ्या मजल्यावर नवीन शॉपिंग सेंटरचं बांधकाम सुरू केलंय। त्यामुळे तळमजल्यावरील दुकानांना इमारत पडण्याची भीती आहे। याबद्दल तातडीने चौकशी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली। तसंच कोणतीही कारवाई झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आलाय। यवतमाळमधील पैनगंगा अभयारण्यातील गावात मूलभूत सुविधा नसल्यानं गावकऱ्यांनी जंगलातच उपोषण सुरू केलं आहे। अभयारण्यातील तब्बल 42 गावांमध्ये चांगले रस्ते, वीज आणि पाणी यासारख्या सुविधा कित्येक वर्षांपासून लोकांना मिळत नाही। मात्र प्रशासनाने याकडे वारंवार दुर्लक्ष केल्यानं अखेर नागरिकांनीच मोरचंडी जंगलात उपोषणाचा पवित्रा घेतला। शिवाय शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप आमदार राम कदम यांनी मोफत शिर्डी यात्रेचं आयोजन केलं। आज सकाळी घाटकोपरमधून 25,000 भाविक या यात्रेसाठी शिर्डीला रवाना झाले। दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रांमागे कोणताही राजकीय हेतू नाही असा दावा राम कदम यांनी केलाय। भाविकांचा उत्साह वाढवण्यासाठी भाजप खासदार किरीट सोमय्या देखील यावेळी उपस्थित होते। मुंबईच्या जुहू चौपाटीवर सर्व्हिस टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानाचं आयोजन केलं होतं। मुंबई झोनचे सर्व सर्व्हिस टॅक्स विभागाचे अधिकारी या अभियानात सहभागी झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वच्छता अभियानाचा प्रचार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। हा उपक्रम सर्व्हिस टॅक्स विभाग पुढेही सुरू ठेवणार आहे आणि मुंबईच्या अन्य काही भागात आठवड्यातला 1 दिवस ठरवून स्वच्छता मोहीम करण्यात येणार आहे। मुंबईच्या जुहू चौपाटीवर स्वामी विवेकानंद यूथ कनेक्ट मॅरेथॉन रन फॉर नेशनचं आयोजन करण्यात आलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या मॅरेथॉनला हजेरी लावली। मॅरेथॉनचं यंदाचं 8वं वर्ष होतं। मॅरेथॉनमध्ये 2, 6 आणि 12 किलोमीटर या मॅरेथॉनचा समावेश होता। यातल्या 12 किलोमीटरमध्ये मध्य रेल्वेच्या सचिन पाटीलने तर महिलांमध्ये अमनदीप कौरने प्रथम क्रमांक पटकावला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईच्या महापौर बंगल्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आपली मुंबई या विषयावर विद्यार्थ्यांनी चित्र काढायची होती।
मुंबईविषयी या लहानग्यांना काय वाटतं हे चित्ररत्न साकारायचं होतं. जवळपास 1,500 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आणि आपल्या मनातली मुंबई कागदावर रेखाटली. वॉक अगेन्स्ट ब्लाइंडनेसचा संदेश घेऊन नवी मुंबईत वॉकॅथॉनचं आयोजन करण्यात आलं. 15,000हून अधिक स्पर्धक ज्याच्यामध्ये सहभागी झाले. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी वॉकॅथॉनला हिरवा झेंडा दाखवला. लोकांनी मरणोत्तर नेत्रदान केलं तर या लाखो लोकांना दृष्टी मिळू शकते, हा संदेश वॉकॅथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. नवी मुंबई पालिकेच्या प्लास्टिक मुक्त अभियानाला सुरुवात झाली आहे. यावेळी अभिनेत्री जुही चावला आणि गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्यासह मराठी कलाकार उपस्थित होते. मिशन प्लास्टिक सर्जरी या नावाने हे अभियान राबवलं जाणार आहे आणि नवी मुंबईला प्लास्टिक मुक्त करणारच अशी शपथ यावेळी घेण्यात आली. हाडं गोठवणाऱ्या थंडीतही नाशिककरांनी मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला. मराठा विद्या प्रसारक मंडळ याच्यातर्फे आयोजित मॅरेथॉनच्या 16 गटात लहान थोर हजारो नाशिककर सहभागी झाले. भारतीय ॲथलीट अंजू बॉबी जॉर्ज आणि नाशिक पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. याच्यामध्ये लहानग्यांसाठी 4, ज्येष्ठांसाठी 6 तर महिलांसाठी 10 किलोमीटरची विशेष स्पर्धा घेण्यात आली. गुहागरमध्ये पाट पन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये हजारो स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. दापोली, गुहागर, चिपळूण या भागाचे अनेक विद्यार्थी याच्यात सहभागी झाले. पुरुषांच्या 40 किलोमीटर स्पर्धेत अविनाश पवार आणि महिलांच्या 21 किलोमीटरच्या स्पर्धेत दिव्या मोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. बारामती तालुक्यातील मेखळी गावात होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन ललिता बाबरच्या हस्ते करण्यात आलं. काहीच महिन्यांपूर्वी ललिता रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करून खेळली होती. उद्घाटनाआधी ललिता बाबरचं फटाक्यांच्या आतषबाजी स्वागत झालं. त्या स्पर्धेच्या वेळी ललिताने शाळकरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केलं. यवतमाळ जिल्ह्यात 3रं विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन पार पडलं. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर अरविंद देशमुख उपस्थित होते. यावेळी डॉक्टर अरविंद देशमुख यांनी तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवनकालाविषयीची माहिती आपल्या भाषणातून सांगितली. या एकदिवसीय साहित्य संमेलनात विदर्भातील अनेक साहित्यिक आणि गुरुदेव भक्त सहभागी झाले होते. वर्ध्यामध्ये सायबर जनजागृती दिंडी काढण्यात आली. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांची फसवणूक होते, त्याला आळा घालण्याकरता वर्ध्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या दिंडीला सुरुवात केली. या दिंडीमध्ये स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली, ज्यामध्ये कोणालाही आपला पिन नंबर सांगायचा नाही आहे, त्यावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. मालेगावात पोलीस रेझिंग डे निमित्ताने शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं. मालेगावचे मॉलिवूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्थानिक कलाकारांच्या शॉर्ट फिल्म्स याच्यामध्ये दाखवण्यात येणार आहेत. एकूण 9 शॉर्ट फिल्म्समधून नशामुक्ती, बेटी बचाव, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे सामाजिक विषय मांडण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाईल असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं. चंद्रपुरातल्या नागभीडमध्ये भाजप कार्यकर्ता मेळावा पार पडला तेव्हा ते बोलत होते. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदींनी घराणेशाहीच्या विरोधात विधान केल्यानंतर गडकरींनी त्याचीच री ओढल्याचं बघायला मिळालं.